तर हाय गाईज, कशा आहात तुम्ही सर्वजण? मी पण ठीक आहे. तर बघा, आज मी चालले होते बरं का बेगमपूरला खत आणण्यासाठी. आणि रोपांना औषध पण आणायचं होतं टमाट्याच्या. आणि जरा बाजार पण होतं, बाजार मग फिरून पण यावं म्हणलं थोडं. त्यामुळे गेलो होतो बघा आम्ही बेगमपूरला आज. त्यानंतर गाईज, मी खूप दिवस झालं मिनी ब्लॉग पण काढला नव्हता, म्हणून म्हणलं काढावा आज मिनी ब्लॉग. आणि हे मनोमंगल कार्यालय बघा. मग काय त्यानंतर आलो बेगमपूरमध्ये. आणि बघा आता बाजार दाखवतो तुम्हाला, चला. बघा गाईस, किती गर्दी होती. म्हणजे असं पूर्ण बघा बाजार वगैरे भरला होता. इकडं काय 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 विकायला आलं होतं. मला बी काय माहीत नाही एवढं काय काय असतं ती. शेतातलं सामान वगैरे होतं, भाजीपाला, म्हणजे अजून सगळं मसाला वगैरे, फळं वगैरे सगळं होतं बरं का. आणि ताज्या भाज्या पण होत्या. छान वाटत होतं बाजारात गेल्यावर. खूप दिवसानंतर बाजारात गेले होते मी. जास्त आतमध्ये नाही गेलो, गाडी जात नव्हती, खूप गर्दी होती. त्यामुळे मग आम्ही आलो आता खत घ्यायला. आमच्या गावातील ना, म्हणजे एका दादाचं दुकान आहे बरं का माचनूरला. आणि मग तिथं आम्ही खत घेण्यासाठी चाललो होतो बरं का. त्या दुकानाचं नाव आहे जयप्रभा कृषी केंद्र. तर गाईज, या दुकानामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे शेतातले औषधं वगैरे, खत वगैरे भेटतो बरं का. आणि इथं आम्ही नंतरने आलो मस्तानी खायला. मग हिला काय आईस्क्रीम वगैरे दिलं आणि आम्ही मस्तानी वगैरे खाल्ली दोघांनी. मग त्यानंतर काय खवा वगैरे घेतला. आणि मग इथून खात घेतला आम्ही शेतासाठी. पप्पा म्हणले होते काय पण करू खाताना आज. मग सनसेट बघा किती छान दिसत होता. त्यानंतर घेतला खात, गाडीवर ठेवला. आम्हाला म्हणा चला आता जाऊ. मग त्यानंतर काय चाललो आम्ही बघा चौधरी पेट्रोल पंपावर आलो. पेट्रोल वगैरे टाकलं. पेट्रोल टाकून इकडं साईडला बघा ना, हे कसं वाऱ्यानंही वाचत होतं बरं का. लय भारी वाटत होतं मला हे. मी बघून यायला लय हसले. आणि त्यानंतर काय मग आलो आम्ही घरी. सांग कुठलं म्या पिलवा पिलवा म्या गाय तिला पिवळे म्हणाले ना, पिलवा म्या म्हणाले. आज काय खाईल खा बाय का. मग गाईस, त्यानंतर माझा भाऊ आला, फवारणी वगैरे केली टोमॅटोवर. आणि गाईज, असा होता माझा आजचा व्लॉग. आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.